12 तारखेला विधान परिषदेची निवडणूक आहे. त्याआधी पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स सुरू होणार आहे. कारण गुप्त मतदान असल्याने मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. तर 3 मतं असणाऱ्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांनी आधी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर शिंदे फडणवीसांनाही भेटले आहेत. नेमकं काय घडतंय पाहूयात. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 तारखेला मतदान आहे. त्याआधी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे. 11 जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं एक आमदाराचं मत महत्वाचं आहे. त्यातच गुप्त मतदान होणार असल्यानं खबरदारी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार लोअर परळच्या ग्रँड ITC हॉटेलमध्ये राहणार. काँग्रेसही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. शरद पवार गटानं हॉटेल बुकिंग न करण्याचं ठरवलंय. महायुतीकडूनही भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. आम्ही 12 जण आहोत. आम्ही आमच्या घरी आहोत आणि साहेब सांगतील जयंत पाटीलचा इशारा होईल तसं होईल. व्हीप जशी निघेल आम्ही काय रिसॉर्ट मध्ये जाणार नाही. इतर पक्ष ठेवतायत हॉटेल्स ते घाबरलेले आहेत. विधानसभा का तो चुनाव अक्टूबर नवंबर में आने वाला, अक्टूबर में आने वाला है. उसके लिए पार्टी के महत्वपूर्ण 100 वरिष्ठ नेता की बैठक मैंने वहाँ पे बुलाई है. महायुति के नाते ही विधानसभा का चुनाव हम लड़ने जा रहे हैं. लेकिन प्रमुख जो कुछ हमारे सहकारी हैं उनकी राय समझने के लिए मैंने वहाँ पे मीटिंग बुलाई. बयानबाजी आयवाश करने के लिए वहाँ पे चालू है. 12 तारीख को जब रिजल्ट आ जाएगा तो किसके पास विधायक है क्या नहीं है ये आपको 12 तारीख को शाम को 7, 7:30 बजे समझ जाएगा. महाराष्ट्रातल्या आमदारांना हॉटेल पॉलिटिक्स नवीन नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठेवलं होतं. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दगाफटका नको म्हणून शरद पवार गट सोडून इतर सर्व पक्ष आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. दुसरीकडे मतांची जुळवाजुळव सुरू झाली असून हितेंद्र ठाकूरांकडे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांची नजर आहे. बहुजन विकास आघाडीकडे 3 आमदार आहेत. पण हितेंद्र ठाकूर नेमके कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय. कारण हितेंद्र ठाकूरांनी आधी शरद पवारांची भेट घेतली, नंतर महायुतीच्याही नेत्यांना भेटले. पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला. त्यामुळे जयंत पाटलांना निवडून आणण्याची जबाबदारी शरद पवारांचीही आहे. त्यासाठी हितेंद्र ठाकूरांच्या बवियाची 3 मतं मिळवण्यासाठी शरद पवारांनी हालचाली सुरू केल्या. मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर हितेंद्र ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट त्यांनी घेतली. विधिमंडळात हितेंद्र ठाकूरांसोबत शिंदे आणि फडणवीसांची बैठक झाली. त्यामुळे हितेंद्र ठाकूरांची मतं कोणाकडे जाणार यावरून सस्पेन्स वाढलाय. याआधी हितेंद्र ठाकूरांना विचारणा केली असता माझ्यावर कोणीही दावे करू शकत नाही असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. माझ्यावर कोणीही दावे करू शकत नाही. कोणाच्या मेहरबानीने, मी लोकांच्या मेहरबानीने, कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या मेहरबानीने. ते तुम्ही जे घोडेबाजार विचार बोलताय तर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी माझ्यावर आरोप करून दाखवावा, मग माझी चप्पल बोलते. विधान परिषदेच्या ज्या 11 जागांसाठी निवडणूक होते त्यासाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत. सध्या विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ 274 आहे आणि विजयाचा कोटा 23 मतांचा आहे. महायुतीनं 9 उमेदवार दिले तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आहेत. महायुतीकडे भाजपचे 103 आणि अपक्ष 8 असे एकूण 111 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वतःचे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 37 आमदार आणि अपक्ष 6 असे 43 आमदार आहेत. एकूण महायुतीकडे मतं आहेत 197. 9व्या उमेदवारासाठी आणखी 10 मतं हवीत. महाविकास आघाडीची मतं पाहिली तर काँग्रेस 37, ठाकरेंची शिवसेना शंकरराव गडाख या एका अपक्षासह 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं, अशी एकूण 66 मतं होतात. मवियाचे 3 उमेदवार आहेत. 3ऱ्या उमेदवारासाठी 3 मतं हवीत. मात्र क्रॉस वोटिंगच्या भीतीनं काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना 3 ते 4 अधिक मतं दिली तर आणखी मतं लागतील. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही छोट्या मित्रपक्षांची मदत हवीच आहे. बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं,
प्रहारचे 2, MIMचे 2 आणि समाजवादी पार्टी 2, मनसे 1 आणि माकपचा 1 आमदार आहे. ही एकूण मतं आहेत 11. मात्र या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीनं मतदान होणार आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंगची दाट शक्यता आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं एक उमेदवार मागे घ्यावा असं फडणवीस म्हणाले होते. पण आमच्याकडे विजयाची मतं असल्याचं सांगत मवियानं उमेदवार मागे घेतला नाही. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाकडून शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढतायत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांनी निवडणुकीत उडी घेतल्यानं मतांच्या फुटीची धाकधूक वाढली. कारण नार्वेकरांचं सर्वपक्षीय संबंध असून ते निवडून येतील असं भाजपच्याच दरेकरांनी म्हटलंय. त्याचवेळी विकेट मवियाचीच जाईल असा दावा दरेकरांचा आहे. विकेट जाईल ती महाविकास आघाडीचीच एकाची जाईल. मिलिंद नार्वेकर हे उद्धवजी ठाकरे साहेबांचे उभाटाचे उमेदवार आहेत. मिलिंद नार्वेकरांना धोका होईल असं उद्धवजी त्या ठिकाणी करतील असं वाटत नाही. आणि काँग्रेस पक्ष आणि त्यांची आता जवळीक एवढी आहे की पवार साहेबांपेक्षा राहुल गांधी हे त्या ठिकाणी उद्धवजींच्या जवळ आहेत. त्याच्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना प्रोटेक्ट करण्यासाठी उभाटा ताकदीनं करेल असं मला वाटतं. 2 वर्षाआधी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली होती. या फेब्रुवारीतही राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटून हंडोरेंचा पराभव झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत मतं फुटू नयेत म्हणून महाविकास आघाडी अलर्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.